रोहित पवारांनी शिवतारेंवर केलेल्या टीकेनंतर आता शिवतारेंनी प्रत्युत्तर दिलंय। रोहित पवार, तुमची बारामतीमध्ये 50 वर्षांपासून सत्ता आहे। बारामतीच्या सीमेवरची गावं आजही बकाल आहेत असं शिवतारेंनी म्हटलंय। रोहित पवार 1200 मतांनी निवडून आलेत असंही विजय शिवतारे यांनी म्हटलंय। नेमकं तुम्हाला या सगळ्याच्या संदर्भात शरद पवारांवरती अजित पवारांवरती भाष्य करायचं होतं? नाही, तो टीकेचा प्रकार नव्हता, ते वास्तव मी मांडलं होतं। असं आहे की 4 वेळा पवार साहेब मुख्यमंत्री होते, 5 वेळा अजितदादा उपमुख्यमंत्री होते। अनेक देवस्थानांना शेकडो कोटी रुपये दिले गेले। खंडोबाचा बाकी यांना विसर पडला होता। या पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेला तुम्ही जसं फसवलं होतं तसं देवांनाही फसवलं। 2019 साली महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तो आराखडा 349 कोटीचा सडवला यांनी। रोहित पवार बोलतायत की अजितदादांनी तो मंजूर केला। इतकं खोटं कसं बोलाल तुम्ही? रोहित पवार, जरा माहिती घ्या, त्यावेळेस अजितदादा पवार हे सत्तेत नव्हते, ते नंतर आले। शिवसेनेचे इतके जिल्हा परिषद सदस्य येतील की कुणालाही अध्यक्ष बनवताना, हे भाजपाला तर शक्यच नाहीये, पण राष्ट्रवादीला सुद्धा अध्यक्ष बनवताना शिवसेनेची मदत ही घ्यावी लागेल। रोहित पवारांनी जी टीका केलेली आहे त्याला देखील विजय शिवतारे यांनी जोरदार असं प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी।